फॅमिली जय महाराष्ट्र. शुभ सायंकाळ सर्वांना. कशा आहात सर्व? झाला का चहा पाणी? चला तर स्वयंपाक झाला का सर्वांचा? माझा स्वयंपाक चालू आहे. हे बघा वांग्याची भाजी बनवायची. भात झालाय, इकडे ठेवलाय बघा भात. थोडंसं पाणी ठेवलंय गरम करायला, कारण हंडा संपलाय गरम केलेला. मग थोडंसं पातेल्यात ठेवलंय. तरी वांग्याची भाजी बनवायची चालू आहे बघा तयारी माझी स्वयंपाकाची. हे बघा लसूण सोललाय, घ्यायचा आहे बारीक करून लसूण, खोबरं, कोथिंबीर. चला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते. तुम्हाला आवडती काही वस्तू सांगा मला. आमच्यात सारखी असते वस्तू ही. काकांना लय आवडते, आमच्या कारभाऱ्याला लय आवडते. आता ही 1.5 किलो आणले, 1.5 किलो. तर काय काय म्हणचाल 1.5 किलो. आता ते अजून बघा धुवून घेतले, त्यात पाणी टाकले, मीठ टाकायचं चवीपुरतं आणि उकडून घ्यायचं. चला तर काय ते सांगते तुम्हाला. तर तुम्हाला आवडतं का ते सांगा मला. मागच्या कॅमेऱ्याने दाखवते. लिपस्टिक नाही लावली तरी कसं काय लाल लाल दिसतं काय की या कॅमेऱ्यात. असं पुढच्या केक काढले की जाऊ द्या तिकडं. नाही लावली तरी लालवट दिसतात, त्याला काय करावं. चला जाऊ द्या, पुढचं बघूया आपण काय करायचं ते दाखवते तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने. तर हे बघा, हे बघा खळखळ खळखळ चांगलं साली काढून हे करून घाण काढून हे बघा धुवून घेतलेत. काय आहे हे सांगा मला. हे बघा, तर हे आता आपल्याला उकडून घ्यायचं आहे. पाणी टाकलंय मी, धुवून घेतलंय चांगलं. कुकरलाच लावायचं आपल्याला. हे बघा एवढं मीठ टाकायचं, थोडंसं कमीच टाकते मी मीठ, खराट होईल. आणि आपल्याला आता हे का टाकते त्या ब्यात जाईल म्हणजे. तर ही बी आहे फणसाचं बी आहे फणसाचं. तर हे आपल्याला ना आता उकडून घ्यायचं आहे, उकडून कुकरला लावून. चला आता कुकर लावते, नंतर दाखवते तुम्हाला. आता एका हातात माझा कॅमेरा, एका हातात ही म्हणल्यावर नाही जमत. हे बघा ठेवलं उकडायला ब्या. कुकर लावलाय बघा, गॅस पेटवलाय. पंख्याची हवा लागते, मी पंखा ठेवलाय ना. तर चला भात झालेला आहे आपला. ही वांग्याची भाजी बनवायची मला. हे बघा चालू आहे तयारी. इकडे थोडंसं पाणी ठेवलंय कमी पडलं म्हणून, कारण आम्ही उकळून पाणी पितो बघा. नेहमीच उकळून पाणी हांडाच ठेवतो आम्ही वरती. तर ते हांड्यातलं पाणी तेऱ्यात ओतलंय, थोडंसं कमी पडेल जेवताना. मग ती कसं लगे ओतलं ना, मग ते गरम गरम लागतं पाणी प्यायला. म्हणून हे पाणी आता बरंच उशीर झालं, गार होईल आता. हे थोडंसं गार झालं की डेऱ्यात ओतायचं आपल्याला. तर चला ही ब्या टाकल्यात उकडत. चला आता ही वांग्याची तयारी करायची आपल्याला. आणि ब्या उकडल्या ना मग दाखवते तुम्हाला फणसाच्या ब्या. तर उकडत टाकल्यात. कोणाकोणाला आवडतात सांगा. आमचं ती लय आणतात सीझनमध्ये, त्यांना लय आवडतात. की ही 1.5 किलो ब्या आहेत, 1.5 किलो. किती महाग असतात ह्या ब्या पण तरी पण आणतात. त्यांना लय आवडतात, सगळीच खात्यात आवडीने. त्यांनाच नाही, सगळेच खात्यात आवडीने. तर चला आता उकडल्यानंतर तुम्हाला दाखवते ती ब्या. पूर्णावानी होते. याच्या पोळ्या पण होत्यात माहिती आहे का या फणसाच्या ब्याच्या. याच्यात गूळ वेलची टाकली, वाटलं ना साली काढून वाटून घेतलं, पूर्णागत होतं ते. त्याच्या पोळ्या पण बनतात फणसाच्या ब्याच्या, छान बनतात पोळ्या. तरी आमच्यात नाही पोळ्या बिळ्या कोण काय खात, पण ही उकडलेले ना ब्या खात्यात. आता हे मीठ टाकून उकडाय ठेवलंय धुवून बिवून स्वच्छ. तर चला आता उकडल्यावर आपण बघूया. हे बघा कुकर आत्ताच मी खोललाय. वाफ लागते अजून. चला आपण या चाळणीमध्ये काढून घेऊ द्या. हलवून घ्यायच्यात अशा आपल्याला. मीठ लागतं म्हणजे अगोदर पण हलवलेलं मी, तेव्हा ओतून घेते मी. चाळणीत वतल्यात. हे बघा उरले ते काय काय उकडलेत चांगले. वाफ निघते अजून बघा. फणसाच्या ब्या कोणाकोणाला आवडतात या खायला. मस्त मीठ टाकून उकडल्यात. आता ह्या ना असे सोलायचे. ही कातड आहे ना, वरचं असं सोलायचं आणि आत निघतो गर ती खायचा. याच्या पोळ्या पण बनतात, तुम्हाला मगाशी सांगितले मी. हे बघा
हे असं सोलायचं काय का, हे असं सोललं ना की त्यात सगळं निघतं काताडं. हे बघा अर्ध सोललंय मी. हे बघा हे घर आहे ना ते खायचा, वाफ निघते अजून भाजते. तर मस्तपैकी मीठ बीठ टाकलंय मी, उकाडले. या खायला कोणाकोणाला आवडतं फणसाचं बी. झाला कालवा चालू बघा आमच्यात माऊलीचा. तर कोणाकोणाला आवडते ही फणसाचं बी, या खायला. आहे बघा अजून वाफ निघते, मस्त लागतं. काय कोकणातलीच माणसं खातात का, आपण पण खाऊ शकतो. मी इथं मुंबईत फणसाचे बी मिळतात तर खातो आम्ही सारखं, आम्हाला आवडतात. काकांना लय आवडतात आमच्या कारभाराला. चला तर मग या खायला.